कांदा हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. काहींना कांद्याशिवाय जेवणही जात नाही. या व्हिडिओमध्ये कांद्याचे फायदे, कांद्याचे तोटे, तसेच कोणते आजार असणाऱ्या लोकांनी कांदा बिलकुल खाल्ला नाही पाहिजे आणि जर खात असतील तर किती प्रमाणात खाल्ला पाहिजे, तसेच बाजारामध्ये वेगवेगळ्या रंगांचे कांदे उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणता कांदा हा शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे हे देखील सांगितलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा. मेमरी 4 GK मराठीवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण लगेच व्हिडिओ चालू करूया. चला. पहिला फायदा ते म्हणजे हृदयासाठी फायदेशीर. कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि पोटॅशियम हे मोठ्या प्रमाणात असते, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तसेच हृदयविकाराचा धोका देखील कांद्याच्या सेवनाने कमी होतो. दुसरा फायदा ते म्हणजे वजन नियंत्रणात राहते. कांद्यामध्ये कमी कॅलरीज व फायबर्स हे जास्त असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे वजन हे नियंत्रणात राहायला मदत मिळते. कांदा हा शरीरातील सूज कमी करतो. पण लक्षात ठेवा, फक्त कांदा खाल्ल्यामुळे वजन कमी होणार नाही. ते नियंत्रणात मात्र नक्की राहील. त्यासाठी कमी करण्यासाठी तुम्हाला योग्य आहार, व्यायाम आणि उत्तम प्रकारची लाईफस्टाईल ही महत्त्वाची आहे. तिसरा महत्त्वपूर्ण फायदा तो म्हणजे पचनशक्ती सुधारते. कांदा पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट व फायबर्स व इन्युलिन नावाचा घटक असतो, जो पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतो. कांदा खाल्ल्याने आतड्यांमध्ये जंतू संसर्ग कमी होण्यास व पचनसंस्थेची कार्यक्षमता सुधारण्यास देखील मदत होते. परंतु कांद्याचा अतिवापर देखील टाळलाच पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला अपचनाचा त्रास देखील होऊ शकतो. चौथा फायदा ते म्हणजे केसांची मजबूती. कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि सल्फर असते, जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. सल्फर घटक केसांच्या मुळांना पोषण देतो आणि ब्लड फ्लो सुधारतो. त्यामुळे केसांची वाढ ही व्यवस्थित होते. कांद्याच्या रसाने केसांची गळती देखील कमी होते. कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल असे गुणधर्म असतात, त्यामुळे डोक्याच्या त्वचेवरील जंतू आणि संसर्ग दूर होतात. तसेच केसातील कोंढा देखील कमी होतो व केस चमकदार होतात, मजबूत होतात. जर तुम्हाला केसांची कोणती तक्रारी जाणवत असेल तर कांद्याचा वापर तुम्ही जरूर करा. याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. सहावा फायदा ते म्हणजे त्वचेसाठी फायदेशीर. कांद्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट गुणधर्म पिंपल्स आणि मुरुमांच्या उपचारासाठी उपयोगी आहेत. कांद्याचा रस त्वचेवर लावल्याने जंतू कमी होतात व सूज कमी होते. त्वचेला पडणाऱ्या सुरकुत्या व वय वाढण्याच्या लक्षणापासून देखील संरक्षण करते. कांद्याच्या रसाने त्वचेवरील प्रदूषण आणि मलबाच्या कणांचा नाश होतो. त्यामुळे त्वचा अधिक शुद्ध आणि तेजस्वी दिसते. तसेच कांद्याच्या रसाचा वापर रंगाचा समानपणा मिळवण्यासाठी देखील केला जातो. आता घरी आपण ह्याचा वापर कसा करू शकतो तर ऐका. पेस्ट तयार करा कांद्याची. त्यासाठी एक कांदा, त्याचा रस काढा व त्वचेवर मास्क म्हणून लावा. विशेषतः जिथे पिंपल्स आहेत अशा ठिकाणी लावा. 10 ते 15 मिनिटे ठेवा व नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. असे केल्याने त्वचा स्वच्छ व ताजी होते. दुसरा ते म्हणजे कांदा घ्या, त्याचे छोटे छोटे तुकडे करा व ते तुकडे मिक्सरला बारीक करून घ्या. त्याच्यामध्ये 1 चमचा मध व 1 चमचा आवळ्याचा रस मिक्स करा व ते मिश्रण त्वचेवरती लावून 10 ते 15 मिनिटे त्वचेवरती ठेवा व नंतर ते धुवून टाका. असे केल्याने त्वचा मऊ व उजळ होते. या व्यतिरिक्त कांद्याचा स्क्रब देखील तुम्ही करू. स्क्रब करण्यासाठी कांद्याच्या रसामध्ये 1 चमचा साखर मिक्स करा व ते त्वचेवरती चोळा. असे केल्याने त्वचा जास्त नितळ होण्यास मदत होते. पाचवा फायदा ते म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. कांदा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो. कांदा लिव्हर आणि किडनीला उत्तेजना देतो. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया ही सुधारते. कांद्यामध्ये पोट साफ करणारे गुणधर्म असतात, जे शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. त्यामुळे साचलेले टॉक्झिन्स बाहेर निघतात. कांदा हा लहान आतड्यांच्या कार्यक्षमतेला देखील चालना देतो. पहिला तोटा तो म्हणजे पचनास त्रास.
कांद्यात फायबर्स हे जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे जास्त प्रमाणात कांदा खाल्ल्यास गॅस, अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास देखील होतो. विशेषतः ज्या लोकांना पचनाशी संबंधित आहेत, ज्यांच्या पचनाची समस्या चालू आहेत, अशा लोकांनी कांदा खाणे टाळा. तसेच जास्त तिखट असणारा कांदा देखील खाऊ नका, त्यामुळे देखील घशाला व डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे जास्त तिखट असणारा कांदा खाणे टाळा व ही काळजी घ्या. गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी देखील कांद्याचे काही दुष्परिणाम जाणवतात. त्यांनी कांद्याचे सेवन हा मर्यादित प्रमाणात करणे गरजेचे आहे, कारण अधिक जर कांदा खाल्ला तर त्याच्या गंधाचा व त्याच्या पचन संस्थेवर परिणाम होतो. अशक्तपणा जाणवू शकतो, तसेच थकवा देखील जाणवू शकतो. त्यामुळे गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या महिला लक्षात ठेवा की तुम्हाला कांद्याचे सेवन हे कमी प्रमाणात करायचे आहे. तिसरा तोटा ते म्हणजे ॲलर्जी. काही लोकांना ॲलर्जीचा त्रास असतो. अशा लोकांनी कांद्याचे सेवन अजिबात करायचे नाहीये. कमी प्रमाणात देखील चालणार नाही, कारण यामुळे खाज, लालसरपणा व सूज ही जास्त प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे ॲलर्जी असणाऱ्या लोकांनी कांदा बिलकुल खाऊ नका. आता पाहूयात कांदे कोणत्या कोणत्या रंगाचे असतात. तर बाजारामध्ये लाल कांदा, पांढरा कांदा व पिवळा कांदा असे 3 प्रकारचे कांदे बघायला मिळतात. तर आता एक एक करून आपण प्रत्येक कांद्याचे फायदे बघूयात. लाल कांदा. लाल कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट हे भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे सूर्यकिरणापासून आपले संरक्षण करतात. तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी देखील लाल कांदा हा फायदेशीर आहे. तो इन्फेक्शन पासून देखील आपला बचाव करतो. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील लाल कांदा महत्त्वाचा रोल पार पाडतो. हृदयविकाराचा धोका देखील लाल कांद्याच्या सेवनाने कमी होतो. त्यामुळे असा फायदेशीर हा लाल कांदा. दुसरा पांढरा कांदा. त्याचा स्वाद हा सौम्य गोडसर असतो. तो पचनाच्या दृष्टीने फायदेशीर मानला जातो. तसेच पांढरा कांदा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत करतो व इन्फेक्शन पासून आपली मुक्ती करतो. आता तिसरा तो म्हणजे पिवळा कांदा. हा पिवळा कांदा जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये साखर आणि गंध त्याला जास्त असतो. त्याची चव हा तिखट गोडसर असते व पिवळा कांदा हा शरीरास ऊर्जा प्रदान करतो. थोडक्यात सांगायचं झालं तर लाल कांदा हा शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे व हृदयासाठी देखील फायदेशीर आहे. आपण या व्हिडिओमध्ये फायदे पाहिले, तोटे पाहिले, तसेच कोणी खाऊ नये हे देखील पाहिलं व कोणता कांदा आरोग्यासाठी उत्तम आहे हे देखील पाहिलं. जर आमचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब